तुम्ही कोर्टामध्ये कशासाठी अर्ज दाखल केला होता? काय नेमकं न्यायालयाने तुम्हाला? मी सतीश अरुण फाळके, माजी नगरसेवक, बारामती नगर परिषद बारामती, भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा जिल्हाध्यक्ष उद्योग आघाडी, बारामती सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मी इलेक्शनला प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलो असता दुपारी 2 वाजता तिथे गेलो. ते 2 वाजता जाण्याच्या अगोदर मी सगळा फॉर्म हा ऑनलाईन सबमिशन पूर्ण केलेला होता. तो पूर्ण केल्यानंतर तिथं जाऊन संबंधित सर्व जे टेबलवर अधिकारी बसले होते त्या अधिकाऱ्यांकडनं फॉर्म हा स्क्रुटिनी झाला. स्क्रुटिनी झाल्यानंतर निवडणूक प्राथमिक तपासणी अधिकारी या 2 अधिकाऱ्यांनी त्याच्यावर स्वतः सह्या केलेल्या आहेत की तो अर्ज पूर्णपणे ओके आहे म्हणून. त्याच्यानंतर मी रीतसर अनामत रक्कम डिपॉझिट म्हणून ती भरली. ती भरल्यानंतर तोपर्यंत साधारण 2:45 ते 2:50चा टायमिंग झालेला होता. अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच्या सर्व म्हणजे 42 उमेदवार आणि नगराध्यक्ष असे त्यांचे उमेदवार, त्यांचे सूचक प्लस त्यांचे समर्थक हे एकदम 150, 200, 250च्या संख्येने एकदम आत आले. त्याच्यामुळं पूर्णतः तिथली परिस्थिती गोंधळाची निर्माण झाली. ते सगळे मॉब फुली आत गेले. त्याच्यानंतर निम्मार्धा मॉब मागे राहिला. त्या गडबडीत आम्ही त्या मॉबमध्ये होतो. आम्हाला आत सोडण्यात आलं नाही. आमच्यावर अप्रत्यक्षरित्या जो अन्याय केला त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही सेशन कोर्टात अपील दाखल केलं. साधारण 19 तारखेला आम्ही अपील दाखल केलं. 19 तारखेला अपील दाखल केल्यानंतर मेहरबान कोर्टापुढं ही सर्व हिस्ट्री आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिली. मेहरबान कोर्टाच्या लक्षात आलं की खऱ्या अर्थाने यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्या अन्याय झालेला असल्यामुळे त्यांनी पिटिशन दाखल करून घेतले. पिटिशन दाखल करून त्याच रात्री संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत बसून संबंधित उमेदवार व प्रशासकीय निवडणूक निर्णय अधिकारी यांना नोटिसा जारी केल्या. त्याच्यानंतर 19 तारखेला त्याच्यावर परत एकदा हेअरिंग झाली. हेअरिंग झाल्यानंतर मेहरबान कोर्टाने बऱ्याचशा गोष्टी त्यांना विचारल्या की बाबा तुम्ही संबंधित उमेदवारांना नोटिसा इश्यू केल्या का? त्या त्यांनी नोटिसा इश्यू केलेल्या नव्हत्या. त्याच्यानंतर नोटीस बोर्डावर नोटीस लावली होती का? तर तेही इलेक्शन पिटिशन संदर्भात त्यांनी नोटीस लावलेली नव्हती. त्यामुळे कोर्ट प्लस त्यांना कोर्टाने असं सांगितलं होतं की तुम्ही CCTV फुटेज घेऊन या. तेही त्यांनी फुटेज आणलेलं नव्हतं. त्यामुळे कोर्ट चिडून त्यांना थोडं झापलं थोडं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना. मग आम्हाला 2 दिवसाची म्हणजे 21 तारखेला आम्हाला परत एकदा सुनावणी घेतली आणि सुनावणी घेऊन आज त्याचा अंतिम निकाल दिला. जो निकाल दिला आहे, जो आमच्यावर अन्याय झालेला होता तो त्यांनी CCTV फुटेज असतील, त्यांचे बिल बुक असतील, जे रिसिप्टची जी पुस्तकं होती ती तपासणी करून त्यांनी पूर्ण दोन्ही बाजूचा आर्ग्युमेंट ऐकून आज त्याच्यावर निकाल दिला. आणि ज्याच्यावर अन्याय केला आहे म्हणजे माझ्यासारख्यावर अन्याय केला आहे त्याला न्याय द्यायचं न्यायदानाने भूमिका घेतलेली आहे.